नमस्कार. सुप्रजामध्ये मी रेवती ओक आणि आमची संपूर्ण सुप्रजा यांची टीम आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही सुप्रजातर्फे नवदुर्गा हा कार्यक्रम घेऊन आलेले आहोत. या 9 दिवसात आम्ही विविध क्षेत्रातल्या विविध स्त्रिया आपला पाय रोवून कशा खंबीरपणे उभं राहून समाजामध्ये काहीतरी प्रबोधन करतात, स्वतःचं काहीतरी अस्तित्व दाखवतात, अशा स्त्रियांची मुलाखत घेऊन आम्ही त्यांना बोलतं करत असतो. आतापर्यंत अनेक स्त्रिया अगदी खरोखर शून्यातनं आलेल्या आणि आपलं अस्तित्व दाखवणाऱ्या अशा स्त्रिया आपल्या ह्या कार्यक्रमात येऊन गेल्या. बरेच वेळा काय होतं की आपलं मन आहे ना हे फार भरकटत असतं. म्हणजे खरं वर्तमानात राहतच नाही ते कधी. भूतकाळात तरी जातं नाही तर भविष्याची चिंता तरी करत नाही. हे मन आपल्याला ताब्यात कसं ठेवता येईल बरं? खूप वाटतं की आता मी शांत बसते, डोळे मिटून बसते, काही कुणाकडे लक्ष देत नाही. पण अहो आपल्या मनात जे विचार येतात ते आपल्याला स्वस्थ बसू देतात का? नुसतं मनात कोलाहल माजतं आपल्या विचारांचं. हा विचार येतो, तो विचार येतो. अहो आपल्याला दुसऱ्याला सांगायला खूप चांगलं असतं की कशाला विचार करताय, सोडून द्या ना, नका लक्ष देऊ. पण ते प्रत्यक्षात आपल्याला तरी कधी जमतं का हो? कधीच जमत. जेव्हा मन आपलं खूप कमकुवत होतं तेव्हा परिस्थिती ही समस्या होते. मन संतुलित असतं तेव्हा परिस्थिती आपल्याला आव्हान बनते. मन खंबीर असतं तेव्हा परिस्थिती आपल्याला एक प्रकारची संधी देते. त्या संधीतनं आपण आपलं कसं सोनं करू हे आपण आपल्या प्रयत्नांनी ठरवायचं असतं. हे मन आपलं खंबीर व्हावं, स्थिर व्हावं, यासाठी काय करायला पाहिजे बरं? यासाठीच आज एक आपल्या ज्या पाहुण्या आहेत किंवा आपण ज्यांना बोलवलेलं आहे त्या आपल्या भगिनी मंजिरी कुलकर्णी या याबद्दल आपल्याला माइंडफुलनेस ध्यान याबद्दल आपल्याला त्या थोडंसं सांगणार आहे. त्या स्वतः तर खरं इंजिनियर आहेत, पण तरी ह्या क्षेत्राकडे कशा बरं त्या वळल्या? बरं ते एवढंच करतात का? का आणि काही करतात? हे आपण त्यांच्याशी बोलून त्यांना बोलतं करून विचारून घेऊयात ना. त्यांच्या ह्या आजच्या संवादातून आजच्या त्यांच्या आपल्याशी होणाऱ्या सुसंवादातून आपल्याला खूप काही प्रेरणा मिळणार आहे. खूप काही आपल्याला समजेल की अरे हे तर मला माहितीच होतं, मग मी हे का नाही केलं आतापर्यंत? पण हे आज आपण त्यांचं ऐकून त्या जे काय आपल्याला सांगतात ते सगळं ऐकून आपण त्याच्यातनं प्रेरणा तर घेणारच आहोत आणि खंबीर होणार आहोत. कसं आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकात आलं ढोर, किती हाकला हाकला तरी येई परत पिकावर, ही बहिणाबाईंची कविता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. बहिणाबाई तर किती अशिक्षित होती, पण बघा ना, मन ह्या विषयावर तिच्या किती सुंदर सुंदर कविता तिने स्वतःच्या मनातले विचार तिने फक्त आपल्याला सांगितलेले आहेत. आपलं मन हे आहे ना, ते गरुडाच्या झेपेपेक्षाही खूप उंच उडत असतं. ते आपण कसं ताब्यात ठेवावं हे आपण मंजिरीताईंना आमंत्रित करून त्यांच्याकडनं ऐकूया. मंजिरीताई, मी तुम्हाला आमंत्रित करते आणि आमच्या सुप्रजामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. खूप खूप धन्यवाद ताई. आणि मी या तुमच्या संपूर्ण सुप्रजा टीमची खूप खूप कृतज्ञ आहे की तुम्ही मला या मंचावरती बोलवलं. धन्यवाद. मी आता ताई तुम्ही मला पहिल्यांदी हे सांगा की तुम्ही शिक्षण आणि इंजिनियर आहात. अशा वेळेला तुम्ही माइंडफुलनेस हे कसं काय तुम्हाला कल्पना सुचली किंवा का तुम्ही ह्याच्याकडे वळलात, हे जरा सुरुवातीला आम्हाला सांगा. मग माइंडफुलनेस म्हणजे काय वगैरे हे आपण नंतर आपण जाऊच पुढे ओघाने. पण पहिल्यांदा तुम्ही इकडे कशा गेल्यात, तुमचं ते क्षेत्र नसताना सुद्धा हे पहिल्यांदा आम्हाला सांगा. येस, खूप खूप धन्यवाद ताई. थोडीस माझे बॅकग्राऊंड सांगते. मी हा. इंजिनियर आहे, तुम्ही म्हणालात तसं मी डिप्लोमा इंजिनियर आहे. पण मी बरोबर.
मिस्टर माझे बँकेत नोकरी करत होते, त्यामुळे आमच्या बदल्या होत गेल्या, म्हणून मी नोकरी न करता ट्युशन्स आणि क्लासेस घेत होते. तर सुरत, बडोदा, नगर असं करत करत आम्ही शेवटी पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर मी एका वेबसाईटवर 10-11 वर्ष काम केलं आणि अच्छा. मग 2019 मध्ये मी जॉब सोडला. हं. मधल्या 2017 मध्ये एक घटना अशी घडली की ज्यांनी सगळं जरा चक्र फिरली. त्यामध्ये अच्छा. 2017 मध्ये माझी हिस्टेक्टोमी झाली आणि लगेचच माझ्या मिस्टरांचा कॅन्सर डिटेक्ट झाला. अरे बाप. तर जरा हादरून टाकणाराच सगळा प्रसंग होता. क्षण होता. बरोबर. मग 2015-16च्या आसपास असं झालं होतं की माझ्या योगाच्या शिक्षिका रमा देशपांडे यांनी माइंडफुलनेस मेडिटेशन आमच्या योगाच्या क्लासमध्ये घ्यायला सुरुवात केली होती. आणि अच्छा. मग त्याचे काही एक्सरसाइजेस त्या आम्हाला योगा बरोबर घ्यायच्या. पण तेव्हा काही फारसं लक्षात येत नव्हतं की आम्ही आपलं त्या सांगतात तसं करायचो. म्हणजे त्यामध्ये त्या हं. साक्षी राहा विचारांकडे, भावनांकडे वगैरे असं सगळं सांगायच्या, पण ते काही हं. जमत नव्हतं. पण हा जो नंतर 2017 ते 2021 हा थोडासा ताणाचा किंवा चॅलेंजिंग पिरियड होता माझ्यासाठी. बरोबर. आजार थोडासा वाढत होता, मध्येच तो रिमिशन मध्ये जात होता, असं 2-3दा झालं. तर ह्या सगळ्या ताणाच्या पिरियडमध्ये झोप न लागणं, खूप बेचैन मन बरोबर. असणं, या सगळ्या गोष्टी अस्थिर. होत होत्या. अ, त्यांनी जे एक टेक्निक सांगितलं होतं की श्वासाकडे पहा, रात्री झोपताना श्वासाकडे पहा, किंवा मन खूप अस्वस्थ झाले आणि विचारांमध्ये सगळं कुठल्या कुठे धावत असतं, आपण तुम्ही मगाशी म्हणालात तसंच अगदी. तर त्यावेळेला ते वर्तमान काळात आणायचंय आपल्याला. तर ते वर्तमान काळात आणायसाठी श्वास पहा असं एक टेक्निक यामध्ये सांगितलं जायचं. आणि मग ते मात्र मी लक्षात ठेवलं होतं आणि मधून मधून त्या पण मला फोन करून सांगायच्या की मंजुताई श्वास पहा, हे का ते थोडासा सराव वाढवा. मग दवाखान्यामध्ये अगदी म्हणजे मी आयसीयूच्या बाहेरच्या वरांड्यामध्ये सुद्धा मी फिरत असायचे त्यावेळेला. श्वास पाहणं, रात्री झोप नाही लागली की श्वास पाहत राहायचा, आणि श्वास पाहता पाहता कधीतरी इतकी गाढ झोप लागून जायची की मला लक्षात यायला लागलं की त्यामुळे एक क्वालिटी झोप आपली त्या 3-4 तास जरी लागली तरी ती आपली होती, आणि त्यामुळे आपण फ्रेश होतोय दुसऱ्या दिवशी. परत दुसऱ्या दिवशीच जे काही आपल्याला करायचंय, म्हणजे थोडक्यात ती लढाईच सुरू होती. तर त्यासाठी आपण शरीर आणि मनाने तयार असतो. बरोबर. तर हे एक लक्षात आलं होतं, त्यामुळे माइंडफुलनेसची थोडीशी ओढ वाटायला लागली. अच्छा. 2021 मध्ये मिस्टरांचं निधन झालं. मग एक बर. व्हॅक्युम थोडीशी क्रिएट झाली होती. मुलाचं हं. लग्न झालं होतं. आर्थिक आणि कौटुंबिक अशी काही जबाबदारी माझ्यावरती नव्हती. बरोबर. तर मग रिकामा वेळ आहे तर तो थोडासा सदुपयोग त्याचा करावा असा डोक्यामध्ये विचार आला. आणि मला थोडीशी शिक्षणाची आवड असल्यामुळे असं एक लक्षात आलंय की कुठल्याही ताणाच्या पिरियडमध्ये मी शिकत असले की मी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन शिकू शकते, म्हणजे ताण असला मन तरी. जातं. कारण जरी मी तुम्हाला म्हटलं की मी डिप्लोमा इंजिनियर आहे, तरी एक 25 वर्षाच्या गॅप नंतर जेव्हा परत असं झालं होतं की मी आणि मुलगा दोघंच राहत होतो आणि मिस्टरांची परत बदली झाली, त्याला परत ते एक अच्छा. एकटेपण घालवण्यासाठी मी बीए करायला घेतलं होतं. हं. तर ते मी बीए केलं. त्याच्यानंतर मिस्टरांचा आजारपण सुरू असताना मी एमए करायला घेतलं. की अरे वा. त्या ताणात पण आपल्याला थोडंसं वेगळं काहीतरी आपण करत असलो की काही काळ मन आपला तो गुंत. चांगला जातो. आणि हे लक्षात हं. आलं होतं की आपली एक स्ट्रेंथ म्हणतो ना काय आहे ती आपण हो. शोधून काढत असतो. तर ती एक स्ट्रेंथ लक्षात आली होती की आपण शिकायला लागलो की हे थोडा ताण आपला कमी होऊ शकतो. बरोबर. म्हणून मग मेडिकल योगाचा 1 वर्षाचा डिप्लोमा करायचा ठरवला. माझा भाऊ ते अच्छा. करत होता आणि त्यामध्ये हं. पण शरीरशास्त्राचा खूप अभ्यास आहे. म्हणजे ऍक्च्युली अनाटॉमी आणि फिजिओलॉजी दोन्हीचाही अभ्यास आहे. म्हटल्यावर मला जरा बर. वाटलं की हे आपण शिकूया. आणि हं. त्याचबरोबर मग मी माइंडफुलनेसचा पण डॉक्टर यश वेलणकर सरांचा थेरपीचा कोर्स हां. करायचा ठरवला. कारण दोन्हीची सांगड एक चांगली असते. म्हणजे आपण म्हणतोच ना की कुठल्याही शरीराच्या व्याधीच्या मागे मानसिक कारण असण्याची खूप दाट शक्यता अगदी असते. खरं म्हणजे आहे. जवळजवळ 25% आजार हे अ, मानसिक ताणातूनच उद्भवलेले असतात.
म्हणून अगदी दोन्हीची बरोबर. सांगड घालायची म्हणून मी माइंडफुलनेस कडे वळले. सरांच्या बरोबर थेरपीचा कोर्स केला आणि सरांच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला हे नीट शिकण्यामध्ये. अच्छा. पण म्हणजे वय तुम्ही म्हणजे बघा लक्षात घ्या श्रोते हो, की शिक्षण घ्यायला वयाचं बंधन अजिबात नाहीये. म्हणजे किती उशिरा त्यांनी MA केलं, परिस्थिती काही का असेना, पण तू परिस्थिती शिकवते म्हणतात ना, तसं त्यांनी खूप काही केलं त्याच्या ह्याच्यात. आता मला सांगा मंजिरी ताई, माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणजे काय त्याची जरा माहिती द्या. हा, माइंडफुलनेस मेडिटेशन हे विपश्यनेच्या ध्यानातून आलेला ध्यानाचा प्रकार आहे. तर अच्छा. माइंडफुलनेसचे दोन पंख मानलेत. एक आहे सजगता आणि दुसरा आहे साक्षी भाव. अच्छा. तर सजगता म्हणजे कशा कशाच्या बाबतीत आपल्याला सजग राहायचंय, तर आता मी मगाशी म्हटलं तसं श्वासाची सजग, ब्रेथ अवेअरनेस. हा. आता हे सगळं अवेअरनेस ठेवण्याची पण का गरज आहे, तर आपल्या सर्वांचाच हा अनुभव असतो की आपण विचारांनी वर्तमान काळात कधी नसतो फारसे. आपण सारखे भूतकाळात गुंतून पडलेलो असतो किंवा भविष्य काळाच्या भविष्य. चिंतेमध्ये विचारांमध्ये असतो. बरोबर. तर त्या आपल्या मनाला जर का आपलं शरीर जिथे वर्तमान काळात आहे तिथे आणायचं असेल तर ही सजगता आपली वाढवणं गरजेचं आहे. तर सजगता ब्रेथची, त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये विचाराने भावनेमुळे काही संवेदना निर्माण होत असतात. म्हणजे ह्याचा अनुभव आपण नेहमीच घेतो. आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल, म्हणजे अगदी साधं पालीची भीती वाटते, पाल दिसली की धडधडायला लागतं. आपण सगळं असं बरोबर. शरीर घेतो आपलं. आणि ह्या शरीरातल्या संवेदना आहेत की धडधडणं, श्वासाची गती वाढणं, हातपाय अच्छा. लटपटणं. तर ह्या शरीरांना जाणणं म्हणजे अवेअरनेस. आणि अच्छा. ह्या शरीरातल्या संवेदना जाणून त्यांच्यावर प्रतिक्रिया न देणं म्हणजे साक्षीभाव. म्हणजे तटस्थ होऊन विचार पाहणं, अच्छा. भावना पाहणं आणि संवेदना पाहणं. कुठलीही प्रतिक्रिया थोडा वेळ न देणं. कारण कारण आपण सतत ना हवं नको हवं नको ह्या प्रतिक्रिया देत असतो. तर ह्या प्रतिक्रिया काही वेळ जर आपण थांबवायला शिकलो तर आपल्या या शरीराचा आणि मनाचा जो ताण आहे ना सतत, तो कमी व्हायला मदत होते. कारण जेव्हा बरोबर. असा ताण येत असतो शरीरावर, म्हणजे मी म्हंटल की पाल पाहिली की माझ्या शरीरात बदल झाले, कारण बरोबर. शरीराला तो एक संदेश मिळाला की हा काहीतरी बरोबर. धोका आहे. धोका त्यांनी जाणला की मेंदू त्याप्रमाणे रिॲक्ट करायला लागतो. काम म्हणजे करायला. शरीरामध्ये स्त्राव सोडले जातात, तयार. म्हणजे स्ट्रेस हार्मोन्स ज्याला आपण म्हणतो ते सोडले जातात आणि ज्यामुळे शरीरामध्ये बदल होतात. म्हणजे हृदयाची गती वाढते, श्वासाची गती श्वास. वाढते आणि शरीर फाईट ऑर फ्लाईट सिच्युएशन मध्ये जातं. म्हणजे पलायन अच्छा. करायचंय किंवा लढायचंय. हा. आणि हा. लढायसाठी किंवा पळून जाण्यासाठी हातापायांकडे रक्तप्रवाह वाढवला जातो. आणि बर. जास्त ऊर्जा मिळावी म्हणून हम्म. हृदयाची गती वाढते आणि श्वासाची गती वाढते. तर अच्छा. हे बदल असे शरीरामध्ये होत असतात. मग आपलं बरोबर. काय होतं की आपण हे जे बदल झालेत ह्याला परत प्रतिक्रिया द्यायला लागतो की प्रतिक्षिप्त ते केलं. बदल लवकर रिव्हर्स होत. तर हम्म. ते बदल जर का आपल्याला रिव्हर्स करायचे असतील आणि शरीर शांतता स्थितीमध्ये आणायचं असेल तर थोडा वेळ प्रतिक्रिया थांबवणं किंवा जास्त ताण असेल तर दीर्घ श्वसन करणं, श्वासाकडे पाहणं. तर श्वासाची गती कमी झाली की शरीराला जणू हम्म. आपण एक सिग्नल देतो की सगळं काही ठीक आहे, ऑल इज वेल. आणि तसं हम्म. झालं की हे स्ट्रेस हॉर्मोन्स सिक्रिशन नॉर्मल. कमी कमी व्हायला लागतं किंवा शरीर शांतता स्थितीमध्ये. पण तर म्हणजे तुम्ही जे ह्यामध्ये म्हणला, नाही म्हणजे मला काय मध्येच मी बोलते सॉरी, की तुम्ही जे म्हणलात की तटस्थ राहता यायला पाहिजे, तर हे तटस्थ राहणं म्हणजे आपली क्रिया कमी होणं किंवा अ, श्वास नॉर्मल करणं हे प्रयत्नानेच जमू शकतं. त्याला असं एकदम कुठलीही क्रिया होणार नाही. प्रतिक्षिप्त क्रिया ही आपल्या शरीराची
होतेच कुठल्याही गोष्टीत. पालीचं तुम्ही उदाहरण दिलं. पाल पाहिल्यावर आपण एकदम घाबरतो, मागे पळतो, किंवा एखादा काही साप जरी समोर दिसला तरी छातीची धडधड वाढते. अशा वेळेला तटस्थ राहणं म्हणजे नेमकं काय, हे तुम्ही आता बोलताय त्याच्यानंतर सांगितलं तरी चालेल. हा. आता तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, ही प्रतिक्षिप्त क्रिया व्हायलाच हवी. कारण तरच हं, स्वतःचा बचाव करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे ना. या प्रतिक्षिप्त क्रियेमागचं कारण शरीराचा बचाव करणं. पण बरोबर आता आहे. काय होत असतं माझं, की पाल पाहिल्यावरती शरीरामध्ये बदल झालेत, पण हं. पाल गेल्यानंतर पण आणि पाल आठवल्यानंतर पण माझ्या शरीरामध्ये बदल होतो. भीती. हा. म्हणजे जे मी म्हणते की आपण भूतकाळात राहत असतो त्यावेळेला आपलं तेच होत असतं. आपल्याला नको बरोबर आहे. असलेली घटना होऊन गेलेली आहे भूतकाळात, पण मी ती आठवत राहते आणि परत परत शरीर ताणात जात असतं. तर हं. ते आपल्याला थांबवतायचं. बरोबर आहे. आपल्या शरीराला सर्वायवलसाठी या प्रतिक्षिप्त क्रिया होणं गरजेचं आहे. हा. पण ते झाल्यानंतर मला शरीर लवकर नॉर्मल आणता आलं पाहिजे. म्हणजे मग जर मी त्याच रवंथ करत बसले तर माझं हा. शरीर लवकर नॉर्मल. बरोबर. तर अशा ह्याच्यामध्ये तुम्ही जर का शांत राहू आपण, किंवा आता ही भीती असतेच की आता मी गेले तिथं पाल होती, परत तिथं पाल असेल तर, ही भीती भविष्याची झाली. म्हणजे आता तुम्ही काय म्हणलात की ती वर्तमानात काय आपल्याला पाल दिसली म्हणून आपण घाबरलो, परंतु परत मी तिथे गेल्यावर मला पाल दिसले तर मी काय करू, ही भीती जी आहे, ही ह्यांनी जाते का माइंडफुलनेसच्या मेडिटेशन? बरोबर आहे. मग आता आपण काय करतो की थोडा वेळ स्वीकार करायला शिकतो की भीती आहे, हो आहे. भीतीमुळे शरीरामध्ये संवेदना निर्माण होतात, तर त्या संवेदनांना मी काही वेळ प्रतिक्रिया देणार नाही. आता भविष्याचा विचार, या भीतीचा विचार येणं साहजिक आहे. पण बरोबर. मग मी काय करू शकते? फार तर काय, जर मला इतकीच भीती वाटत असेल तर मी आत खोलीमध्ये गेल्या गेल्या दिवा लावू शकते. म्हणजे मी काय करू शकते त्याचा विचार करते. पर्याय. हा, बरोबर. पर्याय की हं. दिवा लावू शकते किंवा थोडासा आवाज करू शकते, कारण पाल मला माहिती आहे आवाजाने जाते. जाते. तर मी आवाज करू शकते थोडासा. आणि अगदीच त्याच्या पुढची पायरी, मी माझ्या घरामध्ये पेस्ट कंट्रोल करून घेऊ शकते. असंही उपाययोजना. जे काही आहे, हा उपाय आहेत ते करू शकते. म्हणजे त्या तो जो विचार आहे त्यावर मला काय कृती करायची आहे हे मी नंतर बसून ठरवणार. उगाचच त्याची बरोबर. चिंता करत बसणं. हं. बरोबर आहे. आता बरेच वेळा असं होतं बघा, की आता जे कोणी योग करतं किंवा काही असं कोणी मेडिटेशन ह्या मार्गाने जे कोणी गेलं असेल, त्यांना माहिती आहे की दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास म्हणजे श्वासोश्वास दीर्घ करा, दीर्घ घ्या, दीर्घ सोडा. त्यांनी तुमची भीती पण कमी होते आणि तुम्ही नॉर्मल व्हायला तुम्हाला त्याचा उपयोग होतो. बरोबर आहे का हे? बरोबर आहे. हं. कारण म्हटलं ना की श्वासाची गती आणि हृदयाची गती ही जोडलेली आहे हा. आपली. तर मग श्वासाची गती, बाकीचे शरीरामध्ये भीतीमुळे बदल झाले, जसं मी सांगितलं की हातापायाची थरथर आहे थोडीशी, किंवा जो आहे हातापायामध्ये ताठरत आहे, मी असं भीती वाटली की सगळं असं शरीर हे केलेलं असतं. हे जे आहेत हे बाह्य आहेत आणि आतमध्ये पण गोष्टी झालेल्या आहेत खूपशा. म्हणजे बरोबर. काय, तर रक्तामधली साखर वाढलेली आहे. हम्म. आणि माझं म्हणजे हृदयाची गती वाढलेली आहे, स्ट्रेस हॉर्मोन सिक्रीट झालेले आहेत, प्युपिल्स ना थोडंसं डायलेट केलं जातं. हे सगळे बाकीचे बदल माझ्या शरीरामध्ये झालेले आहेत. कारण बरोबर. युद्धस्थिती आहे, तर लढायचंय किंवा पळून जायचंय. बरोबर आहे. तर ह्यावर माझा बाकीच्यांना बदल जे आज झाले ते मी पटकन रिव्हर्स नाही करू शकत. पण माझी हं. श्वासाची गती कमी व्हायला लागली की हे ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू ज्या आहेत त्या कमी व्हायला लागल्या. आणि बरोबर मग आहे. तो कंप जो सुटलाय, घाम आलाय, तर ते कमी व्हायला मदत होते. म्हणजे आपण कुठे लक्ष द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. त्यासाठी आपण आपलं सिलेक्टिव्ह अटेन्शन ठेवलं पाहिजे. बरोबर अगदी आहे ना? बरोबर. हाच मुद्दा मी सांगणार होते की ध्यान म्हणजे सिलेक्टिव्ह अटेन्शन. अच्छा. ध्यान म्हटलं की आपला थोडासा आध्यात्मिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये असतो. आणि आता माझं काय वय आहे का ध्यान करायचं?
ते म्हातारपणी झाल्यावर हा. करायचं, असं थोडंसं त्याच्यामध्ये होतं. किंवा मी नाही बाबा त्या ध्यान बिन गोष्टींमध्ये विश्वास ठेवत. म्हणजे जर का मी नास्तिक असेल तर असा थोडासा विचार येतो, कारण तो बरोबर आहे. अध्यात्माशी निगडीत असल्यासारखा आहे. तर बरोबर ध्यान आहे. म्हणजे सिलेक्टिव्ह अटेन्शन. मी कुठे लक्ष द्यायचं हे मी ठरवणं, आणि थोडक्यात माझा रिमोट कंट्रोल माझ्या हातात ठेवणं. सतत त्या बरोबर आहे. मनाच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल द्यायचा नाही, आणि मी ठरवायचं की मी कुठे लक्ष द्यायचं, कुठे दुर्लक्ष करायचं, अगदी आणि बरोबर आहे. काय करायचं. तर अ, या माइंडफुलनेस मेडिटेशन मध्ये आता मी डॉक्टर यश वेलणकर सरांकडे शिकले, ते जे सांगतात त्याच पद्धतीने सांगते की आपण कर्ता, भोगता आणि साक्षी असतो. तर इथे आपण साक्षी होण्याचा प्रयत्न जास्त करत असतो. तर कर्ता म्हणजे आपण जेव्हा कुठलीही गोष्ट करत असतो, निर्णय घेत असतो, हे करावं का बरोबर. नाही करावं, आणि मग जे काही आपण केलेलं आहे त्याचे जे हं. काही फळ भोगत असतो, तेव्हा आपण भोगता असतो. म्हणजे हं. जर चांगलं फळ आहे तर ते पण भोगत असतो. म्हणजे ऐशो आराम आहे, बरोबर आहे. पैसा मिळवलाय, व्हॉट एव्हर. किंवा अगदी साधं गृहिणी सगळ्यात जास्त असतात, म्हणून मी असं उदाहरण देते की आपण स्वयंपाक करतो त्याला आपण करता आहोत. मग त्या भाजीमध्ये तिखट मीठ किती घालायचं, ती किती शिजवायची, ती आपल्यावर आहे. पातळ भाजी करायची का घट्ट करायची, हा निर्णय आपला असतो. तर आपण करता आहोत. आपला. मग बरोबर. ती भाजी जर का आपली छान चविष्ट झाली तरी त्याचा आस्वाद घेतो, म्हणजे आपण भोगताच. आणि नाही झाली तरी काय भाजी झालीये असं जे होतं तिथे पण आपण भोगताच आहोत. पण ह्या दोन्हीही गोष्टी भोगत असताना काही वेळ साक्षी होणं हे आपण माइंडफुलनेस मध्ये शिकतो. हा. अच्छा. तर एरवी ध्यान, धारणा, समाधी वगैरे हे असे प्रकार असतात. त्यामध्ये माणूस पूर्णपणे डोळे मिटून अस्तित्व पूर्णपणे विसरण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या माइंड म्हणजे ते माइंडफुलनेस मेडिटेशन आहे का? त्याबद्दल जरा थोडंसं सांगा. सांगते. अ, काही वेळ डोळे मिटून बसणं नक्कीच आहे, किंवा शांतपणे बसणं आहे, पण आपलं अस्तित्व विसरणं नाहीये. कारण माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणजे सजग ध्यान आहे. हा. आपल्याला आपल्या शरीराचं भान आहे, आपल्या परिसराचं भान आहे, आपल्या विचारांचं अच्छा. भान आहे, आपल्या भावनांचं भान आहे, आणि आपल्या शरीर मनामध्ये ज्या संवेदना निर्माण होत आहेत त्याचं आपल्याला भान आहे. तर हा एक बर. कम्प्लीट अवेअरनेस आहे असं मी म्हणते. त्यामुळे बर. आपल्याला काहीही विसरायचं नाहीये, म्हणजे तर उलट सजग राहायचंय. आणि हा जास्तीत जास्त सजग राहण्याचा ध्यानाचा प्रकार आहे. आणि काही वेळ अच्छा. आपल्याला साक्षी राहायचंय. दोन्हीही पंख आपल्याला इक्वली विकसित करायचे, म्हणजे आपला बर. साक्षीभाव पण विकसित करायचा आहे आणि आपली सजगता पण विकसित बरोबर. करायची यामध्ये. अच्छा. आता तुम्ही आतापर्यंत माइंडफुलनेस मेडिटेशन याबद्दल सांगितलं, पण त्याचा फायदा काय आणि ते कोणी करावं? म्हणजे आता आजकालच्या तर मुलांना ह्याची फार आवश्यकता आहे असं मला पर्सनली वाटतंय. तर कोणी कोणी करावं आणि वयाच्या कुठपर्यंत करत राहावं हे जरा थोडं सांगा. अ, हे सजगतेचं ध्यान आहे, त्यामुळे हे प्रत्येकाने करावं. अगदी पाच अच्छा. सहा वर्षाच्या मुलापासून ज्याला हा. श्वास समजतोय, इंद्रिय जी माहिती देतायत त्याकडे लक्ष देता येते, तिथपासून अगदी कितीही वयस्कर असलेला माणूस हे ध्यान करू शकतो, ज्याला अच्छा. परिसरातून इंद्रियांची माहिती घेता येते आणि लक्ष देऊ शकतोय. तर असा हं. कोणीही व्यक्ती हे ध्यान करू शकतो. आणि हा एक 15 ते 20 मिनिट करण्याचा सराव आहे. अच्छा. वर्तमान काळात येण्याचं हे तंत्र आहे. आणि बर. त्यासाठी इंद्रिय जी माहिती देतात त्याकडे आपण लक्ष देऊ शकलो की आपण वर्तमान काळात येतो. कारण अच्छा. इंद्रिय नेहमी वर्तमान काळातली माहिती आपल्याला देत असतात, आणि बरोबर आहे. श्वास हे आपलं वर्तमान काळातलं अस्तित्व आहे. तर ह्या अगदी. गोष्टींकडे आपण लक्ष देऊ शकलो की आपण अटेन्शन ट्रेनिंग आपलं करू शकणार. म्हणजे अच्छा. आपलं लक्ष देण्याचं जे कौशल्य आहे त्यावर काम करू शकणार. आणि त्यामुळे हे अगदी. कोणीही करू शकतं, त्याला
कुठलीही अगदी वयाची बरोबर. मर्यादा नाही. नाही म्हणजे आता तुम्ही आतापर्यंत जे सांगितलं त्याच्यावरनं तर मला असं वाटतंय की विद्यार्थी दशेतलं मुलं मुलं मुली कोण असतील ते आणि अगदी उतार वयातली म्हणजे 75-80 वर्षाची जी लोक त्या दोघांनाही सारख्याच तुलनेने या गोष्टीची आवश्यकता आहे. कारण की विद्यार्थ्यांना त्यांच्या माइंड स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने आणि म्हातारपणात लोकांना विस्मरण होतं किंवा लक्ष विचलित होतं, काही करावं कळत नाही. अशा लोकांना ह्याची जास्तीत जास्त ह्याचा उपयोग होऊ शकतो असं मला थोडासा निष्कर्ष तुमच्या ह्याच्यावरनं वाटतोय. बरोबर अगदी आहे ना? बरोबर. अगदी बरोबर आहे. आता मला सांगा तुम्ही की तुम्ही हे माइंडफुलनेस तर खूप करताच. तुम्ही मला वाटतं रेग्युलर कितीतरी जणांना आजपर्यंत तुम्ही ह्याच्यात उभं केलेलं आहे. त्यांना छान तऱ्हेने मार्गालाही लावलेलं आहे. रोज तुम्ही लोकांच्याकडनं हे करूनही घेता. परंतु ह्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही आणखीन काहीतरी करता. तर ते काय करता? हो. या व्यतिरिक्त मी मगाशी म्हणाले तसं मी मेडिकल योगा चे सेशन्स घेते. ऍक्च्युली मेडिकल योगा म्हणजे मधला मुख्य जो भाग आहे की पोश्चरवर काम करणं. तर बर. आपली शरीर स्थिती हा. ही जर का व्यवस्थित असेल तर हम्म. बऱ्याच व्याधींपासून आपण दूर राहू शकतो. म्हणजे दूर थोडक्यात राहा. काय होत जातं की जसं जसं आपलं वय वाढत जातं तर आपलं हम्म. संपूर्ण शरीर झुकत जातं. पोक येतं. छातीची पोकळी जी आहे ती लहान केली जाते आणि त्यामुळे आपल्या ब्रीदिंगवर परिणाम होतो. आपल्या स्प्रिंग. हृदयाच्या कामावरती परिणाम होतो. पाठीच्या मणक्यांचे आजार सुरू होतात. शिवाय उदरपोकळी पण कमी केली जाते आपल्या अशा चुकीच्या बसण्यामुळे, उभं राहण्यामुळे, बरोबर. वाकण्यामुळे, बरोबर. झोपल्यामुळे. तर ह्यावर मी एक सेशन्स घेते पोश्चरल अवेअरनेसचे आणि ते अगदी सगळ्या हा. वयोगटाच्या अर्थात 14-15 वर्षाच्या वरील मुलांसाठी हा. ते हा. आहेत. आणि त्यांना मुख्यत्वे आम्ही हे ट्रेनिंग देतो की उभं कसं राहायचं, बसायचं हा. कसं आणि झोपायचं कसं, वाकायचं कसं, या ज्या 4 गोष्टी आहेत ते आणि आपल्या म्हणजे पाठीच्या कण्याचं आरोग्य शेवटपर्यंत चांगलं कसं ठेवायचं. कारण आताची जी पिढी आहे तरुण पिढी म्हणता येईल त्यांचं आयटी. आपण आयटी वाले. हा आयटी वाले त्यांचं बैठं काम खूप वाढलंय. त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या खूप जे पेशंट्स असतात त्यांना पाठीच्या मणक्यांचे त्रास सुरू झालेले असतात. म्हणजे डिस्क जो बल्ज जो आहे तो आहे, सर्वायकल चे प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यानंतर टेनिस एल्बो असतो, शोल्डरला पेन असतं, हे सगळे सुरू झालेले असतात. तर तो ग्रुप पण खूप जास्त आहे आणि त्याचबरोबर स्त्रिया पण आहेत खूप की सायटिक पेन आहे, गुडघेदुखी आहे, पाय सुजणं आहे. तर ह्या व्याधींवरती हे करते. नॉर्मल योगा आणि मेडिकल योगा मधला थोडासा फरक असा आहे की हा व्याधीनुसार तुम्हाला उपचार दिले जातात. तर मी बरोबर. एकंदर जे वर्कशॉप्स घेते त्याच्यामध्ये माइंडफुलनेस आणि मेडिकल योग त्याचं कॉम्बिनेशन अच्छा. घेते आणि त्याचे रिझल्ट मला एकमेकाशी खूप छान रिलेटेड. मिळतात. तुम्ही सायन्स बद्दल काहीतरी तुमचं आहे ना? हो. मी म्हटलं तसं मला विज्ञानाची आवड असल्यामुळे मी ट्युशन्स पण घेते आणि कोविडच्या काळामध्ये जर कोणालाच काहीच नव्हतं, काम नव्हतं आणि एक खूप रिकाम पण आलं होतं. तर त्यावेळेला मी एक माझं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे सी टू लर्न म्हणून. अच्छा. तिथे बर. मी विज्ञान, गणित आणि इंग्लिश असे व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत. त्याचबरोबर एका संस्थेसाठी मी वैज्ञानिक खेळणी आहेत त्यांची, तर त्यांच्या त्या खेळण्यांवरती मी व्हिडिओज बनवून देणं वगैरे अशी फ्रीलान्सिंगची कामं करते आणि त्यांच्याच संडे सायन्स स्कूलला मी रविवारी शिकवायला जाते. तर अच्छा. विज्ञानाचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मला या सगळ्यातच खरं तर त्याचा उपयोग झाला की इंजिनिअरिंगचं हम्म. बॅकग्राऊंड, त्याच्यानंतर भाषेसाठी इंग्लिशमध्ये केलेलं BA आणि MA आणि परत हे सगळं पोस्ट करणं ह्यासाठी वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये पण आता मला त्यामुळे ते व्हिडिओज करणं आणि मुलांशी इंटरॅक्ट होणं. मुळात शिक्षण, विज्ञान हे दोन्ही आवडीचेच.
विषय आहे. हा, मंजिरीताई, तुम्ही मुलांबरोबर काय करायचं ठरवत होतात? हा. तर मुलांबरोबर पण माइंडफुलनेस विषयी काम करायची इच्छा आहे. म्हणजे ऍक्च्युली काही शाळांमध्येच आमचं हे जाऊन काम करण्याचा विचार आहे. तर आम्ही 1-2 शाळांमध्ये असं जाऊन केलेलं पण आहे. प्रथम आम्ही शिक्षकांना माइंडफुलनेस मेडिटेशन शिकवलं. अच्छा. त्यामध्ये मुख्यत्वे आम्ही त्यांना भावनांची सजगता हे शिकवतो. शिक्षकांना पण हे सांगितलं. बर. कारण शिक्षकांचं पण ना, माझ्याकडे आता ट्युशन्सला मुलं येतात, त्यामुळे मला असं जाणवतं की ती जी मुलं सांगतात, तर शिक्षक ज्या पद्धतीने मुलांना रागवतात हे थोडंसं मला खटकतं. म्हणजे ती वापरली जाणारी भाषा, म्हणजे बर. रागवायला काहीच हरकत नाही, पण हे जे त्यांचं वय आहे, पद्धत. त्यांची स्वतःची इमेज बिल्डिंगचं वय आहे. तर त्यावेळेला बरोबर आहे. त्यांना पण ती सजगता असणं गरजेचं आहे, असं वाटलं की आपण कसे शब्द बरोबर आहे. वापरतोय, काय बोलतोय त्या बरोबर. मुलांशी. तर आम्ही अच्छा. प्रथम शिक्षकांना माइंडफुलनेस मेडिटेशन शिकवलं. आणि मग आम्ही 9वी, 10वी, 11वी, 12वी हे 4 वर्गाच्या अच्छा. मुलांना आम्ही शिकवलं. कारण हा हम्म. एक जो वर्ग आहे, म्हणजे हे जे वय आहे यामध्ये खूप हम्म. हॉर्मोनल चेंजेस त्यांचे होत असतात. अगदी बरोबर. आणि त्यावेळेला जे भावनेच्या भरात वागणं, कृती करणं, हम्म. मारामाऱ्या करणं, गाड्या बेफाम चालवणं, व्यसनांकडे बरोबर जाणं, आहे. अशा ज्या गोष्टी होत असतात, तर त्यासाठी याचा खूप उपयोग होतो. म्हणून आम्ही त्यांना अगदी. पण भावनेची सजगता किंवा परीक्षेच्या अच्छा. काळामध्ये ताण कसा कमी करायचा, हा. त्याच्यासाठी सेशन्स घेतले. आणि मुख्यत्वे हे पण आम्ही की भरकटणारं मन वर्तमान काळात कसं आणायचं. म्हणजे आम्ही त्यांना असंच म्हणतो की तुम्हाला शिक्षक सांगत असतात की अभ्यासात लक्ष दे, घरी पण सगळे ओरडत असतात की तुला एवढा तेच क्लास सांगतात. लावलाय, तू अभ्यासात लक्ष हम्म. देत नाही. पण कोणी असं सांगत नाही की लक्ष कसं द्यायचं. त्या मुलाला समजत असतं की त्याचं मन भरकटतंय, पण ते बरोबर आहे. आणायचं कसं? तर आम्ही तेच तुम्हाला शिकवायला आलेलो आहोत, असं हे करून आम्ही त्यांना ते शिकवतो. आणि त्यातल्या काही जणांनी आम्हाला खूप छान फीडबॅक दिला. म्हणजे अच्छा. शाळेनी पण आम्हाला खूप छान फीडबॅक दिला, शिक्षकांनी पण बरोबर आहे. सांगितलं. त्यांच्या प्रिन्सिपलनी ऍक्च्युली या उपक्रमासाठी खूप इनिशिएटिव्ह घेतला. आणि त्यांनी जेव्हा प्रिलिम्स असतील, हे असतील, त्याच्या अगोदर मुद्दाम वर्गामध्ये 5-5 मिनिटं अगोदर त्यांनी म्हणजे हे जे मी म्हटलं की ब्रेथ अवेअरनेस, वर्तमान हा, काळात हा, येण्यासाठी हा, हे हा. दीर्घ श्वसन श्वासावर लक्ष केंद्रित. आणि पंचेंद्रियांचं ध्यान म्हणून आम्ही जे घेतो की वर्तमान काळात येण्यासाठी पंचेंद्रियांचं ध्यान. तर हे सगळे एक्सरसाइजेस जे आहेत त्यांनी शिक्षकांनी स्वतः घेतले. आणि त्यांनी हम्म. सांगितलं आम्हाला की आम्हाला खूप छान रिझल्ट्स मिळाले. आणि मारामाऱ्या हे प्रकार पण कमी कमी व्हायला झालं. आम्हाला खूप मदत होतीये. पालकांबरोबर पण करण्याची आमची इच्छा आहे. म्हणजे ऍक्च्युली तिन्ही लेवल्सवर काम व्हायला हवं असं आम्हाला वाटतं. अच्छा. की शिक्षकांबरोबर, मुलांबरोबर आणि पालकांबरोबर. कारण ह्या दोन्ही म्हणजे मुलांचं इंटरॅक्शन या दोन्ही गटांशी जास्त प्रमाणात होत असतं. बरोबर तर आहे. दोन्हीकडून बरोबर. त्यांना तो फीडबॅक मिळत राहिला आणि या ह्याच्यातले तिघही जण सजग झाले, तर एक हम्म. खूप छान सजग असा समाज आपण घडवू शकतो. नक्कीच, नक्कीच. अगदी खूपच छान. आणि म्हणजे कसं आता पहिल्यांदा ॲलोपॅथी, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, हे सगळं आजकाल भरपूर प्रमाणात लोक त्याच्याकडे वळलेली आहेत. हिलिंग, रेकी, आणि आता हे माइंडफुलनेस. तर ह्याचा उपयोग नक्कीच चांगला आहे. आणि शाळातनं तुम्ही अप्रोच झालेले आहात, तिथं खरोखरच आठवड्यातनं एक, जसं आपण म्हणतो शारीरिक शिक्षण, पीटीचा एक तास असतो, तसा हा सुद्धा एखादा तास ठेवायला काही हरकत नाहीये. शाळांनी याच्यावर चांगला विचारही करावा खरं तर. कसं आहे की थव्यानी उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नक्कीच चांगली असते. म्हणजे गरुडाची झेप, आपण म्हणतो ना, अगदी गरुड झेप घेतली त्याने, त्यातनं काय काय कितीतरी गोष्टी तुम्ही कमावू शकता, कितीतरी गोष्टी तुम्ही जवळ करू शकता. शेवटी काय, तर श्वासावर नियंत्रण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे तुमच्या सगळ्या बोलण्यातलं अतिशय चांगलं उघड झालं.
सगळ्यांना खूपच ह्याच्यातनं चांगली माहिती मिळाली, चांगली प्रेरणा मिळाली. आणि लोक आता दिवसेंदिवस स्वतःच्या हेल्थकडे, कारण आवश्यकच ते आजकाल, की नोकरी करणारा अगदी 24-25 वर्षाचा मुलगा ते अगदी 60-70 म्हातारे आजोबा, यांना सगळ्यांनाच या गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे. आणि लोक आता ह्या अशा गोष्टींकडे जास्ती वळायला लागले आहेत. जितकं मोठं मन तितकं सोपं जीवन, आणि वादाने अधोगती तर संवादाने प्रगती. त्याप्रमाणे तुम्ही अशी सगळ्यांशी संवाद साधून खरोखरच खूपच प्रगती प्रगती प्रबोधन करताय. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सुप्रजाकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्हाला खूप ह्याच्यात काम करायला प्रोत्साहन मिळू देत. खूप छान तुमचं सगळं कार्य होऊ देत. आणि छान घडवून तुम्ही लोक पुढे आणताय, मुलं वगैरे सुद्धा. त्यासाठी आमच्या मनापासूनच्या शुभेच्छा. तुम्ही इथं आलात, छान माहिती दिलीत, त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई. मी परत एकदा संपूर्ण सुप्रजा टीमला धन्यवाद देते आणि मी खरंच खूप कृतज्ञ आहे की हा एक मंच उपलब्ध करून दिला, ज्यामुळे मी अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेन. ऍक्च्युली डॉक्टर नक्की. यश वेलणकर सरांचा पण हा सातत्याने प्रयत्न असतो की हा ध्यानाचा प्रकार सहजगत्या करता येणारा आहे, तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा. पोचावा. आणि मी त्यांची एक प्रतिनिधी म्हणून काम करते. तर अगदी. नक्कीच तुमच्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा. धन्यवाद.